एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते। तर बघा, ज्या नवीन महिला आहेत त्यांना लायनर लावायला आवडत असेल, त्यांना लावायला येत नसेल लायनर, तर हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी। प्रत्येक डिटेल ह्या व्हिडिओमध्ये मी दिलेले आहेत, ते नक्की एकदा बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि हो, जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी सबस्क्राइब करायला विसरू नका आणि छान छान कमेंट करा। सगळ्यात पहिले लायनरचे प्रकार आहेत ते समजून घ्या की काय आहेत ते। तर सगळ्यात पहिले म्हणजे जेल लायनर, त्याच्यानंतर आहे लिक्विड लायनर, त्याच्यानंतर आहे पेन लायनर आणि त्याच्यानंतर आहे पावडर लायनर। पावडर लायनर हे लावण्यासाठी खूप सोपं आहे आणि ज्या नवीन महिला आहेत त्यांच्यासाठी त्या पद्धतीने तुम्ही हे लायनर लावू शकता आणि कमी वेळात अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुमचं लायनर लावून रेडी होईल, एकदम परफेक्टली लायनर लागल्या जाईल। तर बघा, तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, अशा प्रकारचा ब्रश घ्यायचा आहे किंवा जर तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही काय करणार आहात, इयरबड्स असतो तो घेणार आहात आणि त्याच्या टिप्सवर, आता समजा हा इयरबड्स आहे, त्याच्या टिप्सवरती ब्लॅक कलर घ्यायचा आहे। ब्लॅक कलर घेतल्यानंतर ह्याच्या टिप्सवरती करायचा, आपला डोळा झाकायचा आहे आणि मिडलपासून आपल्याला स्टार्ट करायचं। बघा, लायनर लावणं इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे पावडर लायनर लावणं। जर तुम्ही लिक्विड लायनर जर लावायला गेला तर ते इकडे तिकडे कुठेही लागेल आणि अख्खा डोळा काळा होईल, तुमचा मेकअप खराब होईल। त्याच्यामुळे जर तुम्ही नवीन असाल ना तर तुम्ही फक्त आणि फक्त पावडर लायनर लावा, ते खूप आहे आणि खूप छानही दिसतं। त्याच्यानंतर जर तुम्हाला पावडर लायनर लावायचं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचे पेन घेऊ शकता आणि तीच प्रोसेस करा। तुमच्याकडे ह्या दोन्ही गोष्टी नसतील तर तुमच्याकडे काजळ पेन्सिल प्रत्येकीकडेच अवेलेबल असते, तर अशी काजळ पेन्सिल घ्यायची आणि सेम तीच पद्धत वापरायची। तुम्हाला आता समजलंच असेल की लायनर लावणं किती सोपं आहे, किती इझी आहे आणि कसं पटकन 2 मिनिटाच्या आतमध्ये लायनर लावून सुद्धा मी रेडी झालेली आहे। तुम्ही सुद्धा असंच लायनर परफेक्टली लावू शकता। छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।